गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या व्हेजिटेबल गार्डनमधील हार्वेस्टिंग दाखवत आहे। वालाच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा याचं हार्वेस्टिंग आज मी केलेलं आहे। छान या हार्वेस्टिंग मला जवळपास 1 किलो वालाच्या शेंगा पण मिळतात आज आणि अर्धा किलो बरबटीच्या शेंगा म्हणजेच चवळीच्या शेंगा पण मिळतात। या व्हेजिटेबल गार्डनची सुरुवात तर मी माझं घर घेतलं तेव्हापासूनच केली आहे। तेव्हापासून म्हणजे मी माझ्या घरातील कचरा बाहेर म्हणून फेकलाच नाही, तो मी हळूहळू एका बोऱ्यामध्ये जमा करत गेले आणि माझ्याकडे आता खूप साऱ्या ग्रो बॅगमध्ये बरंचसं कंपोस्ट आणि माती असं दोन्ही मिश्रण मला तयार झालं आहे। आता प्रत्येक कुंडीमध्ये मी काही ना काही लावत राहते। टमाटर, वांगी, काही मेडिसिनल प्लांट, वालाच्या शेंगा, गवाराच्या शेंगा, पालक, चवळीची भाजी आणि चवळीच्या शेंगा पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी माझ्या टेरेसवर लावलेल्या आहेत। छोटंच टेरेस आहे माझं, 750 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे आणि याच्यावर मी फक्त भिंतीच्या बाजूबाजूला ग्रो बॅग लावून त्यामध्ये ही व्हेजिटेबल्स लावलेली आहेत। खरंच खूप छान वाटते जेव्हा आपण हा घरचा ऑर्गॅनिक भाजीपाला काढतो तेव्हा। आणि मुलांना तर सलाद म्हणून मी ह्या शेंगा देते, कधी भाजी पण बनवते, कारण हा वाल खूपच चवीला चविष्ट आहे। यासोबतच मी एक मेडिसिनल प्लांट लावलं जे किडनी स्टोनसाठी चांगलं उपयोगी आहे। असं म्हणतात की याची जर 2 पानं आपण सतत 8 ते 15 दिवस सकाळी उपाशीपोटी चघळून खाल्ले तर आपल्याला कधीही किडनी स्टोन होण्याची शक्यताच राहत नाही। अशा प्रकारे हे एक मेडिसिनल प्लांट आहे माझ्या याच्यात। व्हेजिटेबल गार्डनमध्ये ॲलोवेराचं पण आहे आणि एक गवती चहाचं पण लावलेलं आहे मी। आता मी प्रत्येक दिवशी एक माझ्याने जसं होईल तसा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करेल। गार्डनमध्ये खूप कचरा जमा झालेला आहे, म्हणजेच आता एक दिवस हे साफसफाईचं पण काम आलेलंच आहे। कारण आता कसं पानं गळतीला लागले आहेत, त्यामुळे वेलाची पण पानं चांगलीच सुकलेली आहेत। आणि ह्या शेंगा काढतानाच मला पुढल्या वर्षीसाठी 2-3 यामध्ये बीजांच्या शेंगा मिळाल्या, ज्या झाडालाच वाढून गेल्या आहेत। आणि अशा प्रकारे हे बीज मग मी आजूबाजूच्यांना थोडंफार वितरित करते आणि स्वतःसाठी पण ठेवते। हे बघा कशा गुच्छांनी शेंगा तयार झालेल्या आहेत आणि खूप लागतात, कारण याच्यामध्ये कंपोस्ट खूप आहे ना, घरातील पूर्ण कचरा आणि झाडांचा पालापाचोळा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।